मागील भागात आपण पाहिलं. मी एक काम करतो, सगळा कारभार तुमच्या हुशार दीक्षा मॅडमकडे देतो आणि संन्यास घेऊन हिमालयात जातो. दक्षने तोंड वेंगाडलं. दीक्षाला त्यांचं बॉन्डिंग पाहून मस्त वाटत होतं. सोनिकाही दिव्यासारखीच होती दक्षसाठी. दर रक्षाबंधन आणि भाऊबीजेला वसुली करायला हजर असायची. लक्ष नको देऊस ग या जळक्याकडे. आता पुढे. हो का? तू भेट मला नंतर. तुला पण जाळतो प्रेमाच्या आगीत. दक्षने एकदम रोमॅन्टिक होत डायलॉग मारला आणि दीक्षानं गालात हसत मान वळवली. कधी एकदा तुम्हाला भेटते असं झालंय मला. बरं चला मी पळते आता. हिरण्याशी बोलून प्लॅन कळवतो तुला. कॉंग्रॅट्स टू यू बोथ. लव्ह यू, सोनिका म्हणाली. माझं काय? कार्तिक ओरडला. हां तुला पण लव्ह यू. सोनिका मिश्किल हसली. जरा वेळ बोलून दक्षने कॉल कट केला. कार्तिक जरा वेळात घरीच येणार होता. दीक्षानं लगेच हिराला कॉल केला. ती तर ही न्यूज ऐकून आत्ताच फ्लाईटमध्ये पोहोचली होती. सोनिकासोबत बोलते वगैरे ठरवून हिरानं फोन ठेवला. एव्हाना खाली गुरुजी आले होते. अनुराधा आणि आत्या त्यांच्याशी बोलत होत्या. गुरुजींनी काढलेल्या 2 मुहूर्तांपैकी त्यातल्या त्यात लवकरचा म्हणजे 3 आठवड्यानंतरच्या मुहूर्तावर दक्षने लगेचच स्टॅम्प मारला. आता रिस्क नकोच होती कुठली. गुरुजी गेले आणि खाली उत्साहाला उधाण आलं. लगेच फोनाफोनी सुरू झाली. दिनेश 2 दिवसांनी काका काकींना घेऊन यांना भेटायला येणार होता. तर निवेदिता मात्र रागावली होती. तिला ट्रॅव्हल करणं पॉसिबल नव्हतं ना. 7वा महिना सुरू होता तिचा. त्यामुळे डॉक्टरनी कमीत कमी परिश्रम करा अशी ताकीद दिली होती तिला. त्यामुळे तिच्या मूडची वाट लागली होती. शेवटी लग्नानंतर आठवडाभर घरी राहायला यायचं हे प्रॉमिस घेऊनच ती शांत झाली. दिनेशशी बोलल्यानंतर दक्षच्या डोक्यात किडे वळवळायला लागलेच होते की तितक्यात अनुराधा बोलल्या. दिशू, आपल्याला रीतसर तुझ्या घरच्यांशी बोलावं लागेल. हे बघ, भले त्यांचा या लग्नाला विरोध असेल, पण शेवटी ती तुझी फॅमिली आहे. आपण आपल्याकडून कर्तव्यात कसलीच कसर ठेवायची नाही. आपण उद्याच तुझ्या घरी जाऊया. त्या म्हणाल्या तशी दीक्षानं होकारात मान डोलावली. पण दक्ष कुठला शांत बसायला. उद्यापर्यंत कशाला थांबायचं? हा डब्बा कशाला आहे मग? दक्ष हातातला मोबाईल नाचवत म्हणाला. अरे, अखेरीस आमचं लग्न होतंय आणि दिशूच्या फॅमिलीला कानोकान खबरही नाही. हे कसं काय सहन होईल मला? आफ्टर ऑल किती जीव आहे माझा त्यांच्यावर, स्पेशली माझ्या साल्यावर. त्याला तर ही गुड न्यूज दिलीच पाहिजे. खोडसाळ हसत त्यानं दर्शनचा नंबर डायल केला आणि फोन स्पीकरवर टाकला. 2 रिंग्सनंतर फोन उचलला गेला. नमस्कार साले साहेब. दर्शन काही बोलायच्या आतच दक्ष सुरू झाला. साला, आणि मी तुझा स्वप्नात आहेस का? दर्शनचा तिरकसा आवाज आला. स्वप्न होतं आत्तापर्यंत, पण आता सत्यात उतरतंय लवकरच. तसंही दक्ष सहजासहजी हार मानत नाही साले साहेब. तुम्हाला तर माहीतच आहे की. दक्ष हसत म्हणाला. मुद्द्यावर ये. तुझी फालतू बडबड त्या दीक्षाला आवडत असेल, पण मला काडीचा इंटरेस्ट नाही आहे ती ऐकण्यात. बोल, कधी पाठवतोयस तिला घरी? दर्शनने जरबेनं विचारलं. आता तर फारच अवघड आहे बा. त्याचं काय आहे? तुमच्या बहिणीला परमनंट रेसिडेन्सी देतोय मी, कारखानिसांच्या घरची. त्यामुळं आता ती तिकडे येणं विसराच तुम्ही, दक्ष म्हणाला. दक्ष, तोंडाला येईल ते बोलू नकोस. दर्शनचा पारा चढला. दर्शन, काय झालंय? त्याचे आई बाबा त्याच्याजवळ आले. त्या नालायकाचा फोन आहे, काहीही बरळतोय, दर्शन चिडून म्हणाला. स्पीकरवर टाक, त्याचे बाबा म्हणाले. दक्ष, ही जी काय नाटकं चालली आहेत ना तुझी, ती निमूटपणे थांबवायची आणि दीक्षाला घरी पाठवायचं. आमच्या पेशन्सचा अंत पाहू नकोस, ते कडाडले. अरे सासरे बुवा, तुम्ही फारच चिडता बा. जरा संयमानं घ्या. वय झाले तुमचं आता. एवढा राग बरा नव्हे. तुमच्या मुलीला परत पाठवू म्हणताय. कसं जमेल आता? ती तुमची मुलगी नाही ना राहिली, दक्ष शांतपणे म्हणाला. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? दर्शन ओरडला. साले साहेब, जरा सकाळी उठून मेडिटेशन करत चला, बरं असतं तब्येतीसाठी. तर मी म्हणत होतो की तुमची मुलगी नाही राहिलेली, ती माझी होणारी बायको आहे ना आता. काय? पलीकडून आवाज आला. बायको? माझी होणारी बायको, आईची होणारी सून, दिव्याची होणारी वहिनी. अजून एक्सप्लेनेशन हवं आहे का? दक्षने विचारलं. 2 मिनटं समोरून काहीच आवाज आला नाही.
अरे रे दिशू, सदम्यात गेले वाटतं, दक्ष म्हणाला. दीक्षा, काय फाजीलपणा लावलाय हा, आणि तू काय याची बडबड ऐकत बसलीयस निर्लज्जासारखी, तिचे बाबा ओरडले. कारण तो खरं बोलतोय बाबा, आम्ही लग्न करतोय, दीक्षानं सांगितलं आणि पलीकडे एकच गोंधळ उडाला. आत्ताच्या आत्ता घरी निघून ये दीक्षा. दर्शन आता चांगलाच चिडला होता. बऱ्या बोलानं यायचं, जर मी तिकडं आलो तर फरफटत घरी आणेन, लक्षात ठेव. आणि तू रे दक्ष, जास्त फडफडलास तर पोलिसात देईन तुला, त्यानं धमकी दिली. पोलिसांची धमकी कुणाला देतो रे तू? तुला काय वाटलं, तू तिला घरी बोलावशील आणि मी तिला जाऊ देईन? माझी होणारी बायको आहे ती. जे काही होतंय त्यात तिचीही मर्जी आहे, सो तुम्ही कुणीही तिला जबरदस्ती करू शकत नाही. आणि जर तसं केलं तर कायद्याची पायरी मीही चढू शकतो, एवढं लक्षात ठेवा. दक्षचाही आवाज वाढला. हे बघ दक्ष, तुम्ही बघा आणि कान उघडे ठेवून ऐका. आजपासून बरोबर 3 आठवड्यांनी आमचं लग्न आहे. लग्न दोघांच्या मर्जीनं होतंय, त्यामुळे त्यात आडकाठी करायचा प्रयत्नही करू नका. उद्या माझ्या घरचे रीतसर बोलणी करायला येतील तुमच्याकडे. पाहुणचाराची अपेक्षा नाही आहे, फक्त त्यांचं बोलणं ऐकलं तरी खूप झालं. लग्नाला आलंच पाहिजे वगैरे आग्रह नाही आहे, पण तरीही त्यातून जमलं तर सहकुटुंब या आशीर्वाद द्यायला. आई उद्याची वेळ कळवेल, तयार रहा. ठेवतो फोन. दक्षने कॉल कट केला. तिकडे दीक्षाच्या घरी मात्र वातावरण चांगलंच तापलं होतं. दर्शन रागात एरझऱ्या घालत होता, तर त्याचे आईबाबा डोक्याला हात लावून बसले होते. काय विचार केला या मुलीनं? असा कसा परस्पर निर्णय घेऊ शकते होती? आपल्या आईवडिलांची, खानदानाची काही पर्वा आहे की नाही? आधी ते तसं वागली आणि आता हे असं. आधीच डिवोर्सनंतर लोकांना बोलायला चान्स मिळाला होता आणि आता लग्न करतीये. काय म्हणावं या अविचारीपणाला? दीक्षाची आई तणतणत होती. बाबा, तुम्ही फक्त सांगा, आत्ता 4 लोक घेऊन जातो आणि त्या कारखानीसांना धडा शिकवतो. त्या दक्षचे हातपाय मोडले की अक्कल ठिकाणावर येईल त्याची, दक्षन गुरगरत म्हणाला. जरा शांत हो दर्शन, आतताईपणा करू नकोस. या सगळ्याचा जरा वेगळ्या अँगलने विचार करा. मलाही दीक्षाचं वागणं पटलं नाही आहे, पण मी जरा वेगळा विचार करतोय या सगळ्याचा. म्हणजे आत्ता आपण अगदी दीक्षाला ओढून घरी घेऊन आलो तरी ती सहजासहजी दक्षला विसरून पुढे जाईल असं वाटतंय तुम्हाला? तिचा स्वभाव कसा आहे हे मी सांगायला नको आहे. त्यावेळेस सगळे पुरावे तिच्या विरुद्ध होते म्हणून ती शांत राहिली, पण आता तिच्या प्रेमासाठी ती कुणाशीही लढू शकते. अवनीशचंच उदाहरण घ्या. जाऊन सगळं खरं खरं सांगितलंच ना तिनं, तेव्हा काही विचार केला का? तसंच पुढेही होणार नाही याची काय गॅरंटी? दीक्षाच्या बाबांनी विचारलं. तसे दर्शन आणि तिची आई शांत झाले. पण बाबा, आपण हातावर हात ठेवून बसायचं का? तो तर आहेच मूर्ख, पण या आपल्या पोरीला अक्कल नको काय वागतीये त्याची? दर्शन चिडक्या आवाजात म्हणाला. दर्शन, हे बघ, तो याआधी जे काही वागलाय त्यानंतर माझ्याशी मनात त्याच्याविषयी अढीच आहे. पण तू विचार कर, उद्या आपण जोर जबरदस्ती करून दीक्षाला घरी घेऊन आलो आणि तिनं आपल्याला त्यांच्या नात्याला नकार देण्याचं कारण विचारलं तर काय सांगणार आहेस? दक्षच्या कॅपेबिलिटीबद्दल मी तुला सांगायला नको आहे. DK ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज म्हटलं की भल्या भल्यांची तोंडही उघडी राहतात. आता ती जबरदस्ती त्या घरात राहतीये हे कारण पुढे केलं तर याआधी एका घरात एका बेडरूममध्ये राहिलेत दोघं. मुलगा बाहेर खेळली आहे वगैरे तर तसंही काही नाही आहे. माझ्या तरी ऐकण्यात त्याचं काही लफडं वगैरे आहे असं कधी आलं नाही आहे. बाकी घरची मंडळी चांगली आहेत, त्यामुळं सासूरवास, छळ असलं पण काही आपण बोलू शकत नाही. मग दीक्षानं विचारलं तर तिला उत्तर काय द्यायचं? केवळ आपला हट्ट? सुधाकरराव म्हणाले. अहो, काय बोलताय तुम्ही? आज अचानक तुम्हाला काय झालंय? आता तो दक्ष तुम्हाला अगदी निष्पाप, निरागस वाटायला लागलाय की काय? दीक्षाची आई फनकारून म्हणाली. असं म्हणालोय का मी? मला फक्त एवढंच म्हणायचंय की लोक या ना त्या कारणानं बोलणारच आहेत. दीक्षा सज्ञान आहे. याआधी ती म्हणाली होती तिलाच त्याच्याशी संबंध ठेवायचा नाही, पण आता तीच येऊन सांगतेय तिचं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून. सगळीकडून आपलीच बाजू कमकुवत पडतीये, सुधाकरराव म्हणाले. मग? दर्शननं विचारलं. दीक्षाला लग्न करायचंय, करू देत, ते म्हणाले. तसा दर्शन उखडला. बाबा, काय बोलताय? हे बघ दर्शन, तुझे विचार मला कळतायत. माझीही या नात्याला मान्यता नाही आहे, पण शेवटी दीक्षाचा निर्णय आहे तो.
यापुढे मी या भानगडीत पडणार नाही आहे. तिला काय करायचंय ते करू द्या. तिला जवळही करणार नाही मी, पण कधी समोर आली तर अगदीच अनोळख्यासारखंही वागणार नाही. शेवटी ती सुखी असली की झालं. आता तिचं सुख तिला त्याच पोरामध्ये दिसतंय, त्याला आपण तरी काय करणार, सुधाकरराव म्हणाले. बाबा, मला अजिबात पटलेलं नाही आहे हे, दर्शन म्हणाला. दर्शन, बास झालं, सोड आता हे सगळं, आणि तूही, सुधाकर दीक्षाच्या आईला म्हणाले. शक्य नाही, त्यांनी रागात मान वळवली. मी सांगायचं काम केलं, पुढे तुम्ही काय तो विचार करा, ते सुस्कारा सोडत म्हणाले आणि आत निघून गेले. बाबा काहीही म्हणोत, मी त्या दोघांना सोडणार नाहीये. दर्शन धुसपुसत म्हणाला आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला. जेवायची वेळ झाली तशी दीक्षा दिव्याला बोलवायला रूममध्ये गेली. तिनं दरवाजा उघडला तेव्हा दिव्या फोनवर चॅटिंग करत बसली होती आणि गालातल्या गालात हसत होती. तिचे एक्सप्रेशन्स दीक्षाला वेगळेच वाटले. दिव्या, तिनं हाक मारली तशी ती अचानक दचकली आणि दीक्षाला पाहून तिनं पटकन फोन बाजूला ठेवला. वहिनी, काय झालं? तिला गडबडताना पाहून दीक्षाला संशय आला होता, पण तिनं तसं दाखवलं नाही. जेवायला येतेस ना, दीक्षा म्हणाली. हो हो, येते ना, 5 मिनटं, दिव्या हलकं हसली. ओके, दीक्षा रूममधून बाहेर आली. दिव्याचं काय चाललंय एकदा पाहावं लागणार आहे. त्या दिवशीसुद्धा मला जाग आली तेव्हा मोबाईल घेऊन कुणाशी तरी चॅट करत होती. आजही गालातल्या गालात हसत होती. काहीतरी गडबड नक्कीच आहे. आधी मीच विचारते तिला. या दक्षला सांगितलं तर हात पाय तोंड सगळं धुवून मागे लागेल बिचारीच्या. असंच करते. जरा चांगला मोका पाहून मीच बोलते. दीक्षा विचार करत खाली निघून आली. डिनर टेबलवर दीक्षाच्या लग्नाची चर्चा सुरू होती. दादा, यावेळेस एकदम तामझाम पाहिजे हा लग्नात. मी फुल ऑन सगळं एन्जॉय करणार आहे, आधीच सांगतेय, दिव्यानं धमकावलं. हो ग बाई, कर काय करायचं ते, दक्ष म्हणाला. दक्ष, जरा तू आणि दीक्षा तुमचा प्लॅन चेकआउट करा. मी उद्यापासून तसं तयारीला लागतो. मावशी, एंगेजमेंटचा काय प्लॅन आहे, कार्तिकनं विचारलं. करायची तर आता यावेळेस सगळी फंक्शन्स हवी आहेत मला. तसं पाहायला गेलं तर पहिलंच कार्य आहे. दिग्विजय असता तर. अनुराधांच्या डोळ्यात पाणी आलं. दीक्षाही भावूक झाली. तिनं त्यांच्या हातावर हात ठेवला. तिनं दक्षकडे पाहिलं. तोही इमोशन्स कंट्रोल करत होता. तिनं त्याला नजरेनंच धीर दिला. मावशी, भाई जिथं कुठं असेल ना तिथून आपल्याला पाहत असेल आणि खूप खूप खुश होत असेल. त्याच्या आयुष्यातल्या 2 महत्त्वाच्या व्यक्ती एक होत आहेत. आज सगळ्यात जास्त आनंद त्याला झाला असेल, कार्तिक हसून म्हणाला. दीक्षा काहीतरी विचार करत होती. दक्षने इशाऱ्यानंच तिला विचारलं तसं तिनं नंतर सांगते म्हणून मान डोलावली. जेवण वगैरे आवरून जरा वेळ गप्पा टप्पा झाल्या आणि कार्तिक घरी निघून गेला. बाकी सगळेही हळूहळू झोपायला गेले. दक्ष मस्तपैकी दीक्षाचं स्वप्न पाहत झोपला होता. अचानक त्याला कोणीतरी हलवतंय असा भास व्हायला लागला. त्यानं कूस बदलली. परत तसंच. आता मात्र झोपेतही त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या. कोण आहे, तो पुटपुटला. दक्ष, ती त्याच्या कानात हळूवार आवाजात म्हणाली. दिशुडी, तो झोपेत हसला आणि इकडे याच्या शेजारी बसलेल्या दीक्षानं कपाळावर हात मारला. तिनं त्याला हलवलं. त्यानं डोळे उघडले. तो तसाच दचकून उठून बसला. भूत, त्यानं घाबरून डोळे चोळले, पण अंधारामुळे नीटसं दिसेना. फट्टू, मी आहे. दीक्षानं बेडसाईड लॅम्प लावला. बाई, मी लाईट बिल भरतो ग वेळेत. अशी अंधारात येऊन घाबरवतेस काय? आत्ता जीव गेला असता ना माझा, दक्ष छातीवर हात ठेवून म्हणाला. असा कसा जाईल तुझा जीव? काहीही बडबडतो चंपट. दीक्षानं त्याच्या हातावर मारलं. तू काय करतेस इकडे? करमत नाहीये का माझ्याशिवाय? दक्ष तिला ढोसत म्हणाला तसं तिनं त्याला लूक दिला. दिवा स्वप्न कारखानीस, उगीच भलता सलता विचार करू नकोस. तिनं बोट नाचवलं तसं दक्षने तेच बोट पकडून तिला जवळ ओढलं. उफ, काय सुकून आहे. ओय रोमॅन्टिक किड्या, जरा जमिनीवर ये. माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे, तीच शेअर करायला आलेले. आत्ता यावेळेस?
यावेळेस असं जवळजवळ झोपायचं सोडून तू माझा जवळजवळ जीव घेऊन तुझ्या डोक्यातली आयडिया शेअर करायला आली आहेस. दक्ष तोंड वेंगाडत म्हणाला. ओ दक्षराव जवळकर, जरा लांब व्हा आणि ऐका. असं म्हणत दीक्षानं त्याला तिच्या डोक्यातला प्लॅन सांगितला. झक्कास, सुपर आयडिया आहे ही. डन. दक्ष खुश होत म्हणाला. चालेल मग, उद्यापासून तयारीला लागूया, दीक्षा म्हणाली. झोप आता तू, मी जाते. दीक्षा निघणार तोच दक्षने तिचा हात पकडला. असं कसं? एकतर माझी साखर झोप डिस्टर्ब केली, माझा स्वप्नभंग झालाय तुझ्यामुळे, आणि आता तू मला जागा करून स्वतः तिकडे घोरत पडणार हा. दक्ष मिश्किल हसत म्हणाला. दक्ष, असं तसं काही डोक्यात असेल ना तर फटके मिळतील, दीक्षा तटावत म्हणाली. ते म्हणजे दीक्षाला काय बोलावं सुचेना. डोंट वरी, असं तसं खूप काही आहे डोक्यात पण ते इथं नाही आणि आत्ता नाही, दक्ष तिचा गाल ओढत म्हणाला. आत्ता तर मला मस्त कडक कॉफी हवी आहे तुझ्या हातची. आणते. दीक्षा हसून खाली गेली. दीक्षानं आणलेली कॉफी घेत दोघे बाहेर गप्पा मारत बसलेले. 2 वर्षांमध्ये खूप काही झालं होतं, खूप सारं सांगायचं होतं, ऐकायचं होतं. बोलता बोलता पहाट उजाडली तरी दोघांना कळलं नव्हतं. शेवटी जरा वेळ आराम हवा म्हणून दीक्षानेच दक्षला कंपल्सरी झोपायला पाठवलं आणि स्वतः रूममध्ये आली. दीक्षा बेडवर आडवी होणार तोच दोघींच्यामध्ये ठेवलेला दिव्याचा फोन थरथरला आणि त्यावर भल्या पहाटे उत्पल नाव पाहून दीक्षाच्या भुवया उंचावल्या. लागोपाठ 2-3 मेसेजेसची नोटिफिकेशन्स आली तशी दिव्याची झोप चाळवली. तिनं चुळबुळ केली तशी दीक्षा पटकन डोळे बंद करून आडवी झाली. दिव्यानं तिच्याकडे पाहत हळूच फोन हातात घेतला. फोनवरचं नाव पाहून तिचा चेहरा खुलला हे दीक्षाच्या किलकिल्या नजरेनं बरोबर टिपलं होतं. जरा लग्नाची गडबड झाली की दिव्याशी बोलूया हे मनाशी पक्क करत दीक्षानं डोळे बंद केले. रात्री बराच वेळ जागरण झाल्यामुळं दक्ष आळस देतच खाली आला. घे. आत्यांनी त्याच्यासमोर चहाचा कप ठेवला. दक्ष पेंगत होता. दक्ष, आत्यांनी हाक मारली तसा तो खडबडून जागा झाला. काय? त्यानं विचारलं. कशाला मेलं काम करत बसावं रात्री उशिरापर्यंत? तब्येतही महत्त्वाची असते हे आता तुला मी सांगायला हवंय का? आत्या डाफरल्या. तितक्यात दीक्षा खाली आली आणि दक्षच्या चेहऱ्यावर स्माईल आली. गुड मॉर्निंग आत्या. दीक्षा त्यांच्या शेजारी बसली. गुड मॉर्निंग. आत्या तिच्याकडे पाहत असल्या. दीक्षाचं समोर लक्ष गेलं. विस्कटलेले केस आणि झोपाळलेले डोळे. त्या क्षणी दक्ष तिला एखाद्या लहान मुलासारखा वाटला. कसा गोड दिसतो हा. दीक्षा गालात हसली. झोपेतून उठूनही हँडसमनेस काही कमी होत नाही आहे साहेबांचा. हाय दिशू, काही खरं नाही आहे तुझं. ती त्याच्याकडे पाहत स्वतःशीच विचार करत होती की दक्षने तिला डोळा मारला आणि ती एकदम भानावर आली. दक्ष, दीक्षाच्या आईशी बोलणं झालंय माझं कालच. मी आणि वंश सकाळी जाऊन येतो. अनुराधा तिकडे येत म्हणाल्या. आई, मीही येते. तुम्ही दोघींनीच तिकडे जाणं मला बरोबर नाही वाटत. मी माझ्या फॅमिलीला चांगलंच ओळखते. तुम्हाला काही वेडवाकडं बोललेलं मला सहन होणार नाही, दीक्षा म्हणाली. अगं पण दिशू. आई प्लीज ना, दीक्षा म्हणाली. बरं, हरकत नाही, अनुराधा म्हणाल्या. साधारण 10:30च्या सुमारास अनुराधा, आत्या आणि दीक्षाच्या घरी जायला निघाल्या. तिच्या सोसायटीच्या गेटमधून गाडी आत शिरली. ड्रायव्हरनं गाडी पार्क केली तशी दीक्षा खाली उतरली आणि तिनं अनुराधा आणि आत्यांसाठी दार उघडलं. अगं बाई, दीक्षा ना? तिच्याच फ्लोअरवरच्या एक काकी तिला पाहून लगेच तिच्याजवळ आल्या. काय गं, बऱ्याच महिन्यांनी आलीस? बँगलोरमध्ये संसार थाटलास की काय? त्यांनी खोचकपणे विचारलं. नाही हो, पण इकडे थाटतीये. या हा तुम्ही माझा संसार बघायला. दीक्षानं गोडीत त्यांचा टोमणा साभार परत केला. पाहुणे दिसतायत. काकी ऑन फायर. हो, या माझ्या सासूबाई अनुराधा कारखानीस आणि या आत्या सासूबाई अनघा क्षीरसागर. या आमच्या शेजारच्या जाचक काकी. दीक्षानं ओळख करून दिली. तसा काकींचा चेहरा पाहण्यासारखा झाला. काय ग, नवरा कोणीकडे आहे मग? त्यांनी लगेच पुढचा प्रश्न विचारलाच. तो व्हायचाय अजून, त्याचीच बोलणी करायला आलोय. दीक्षाचा स्वॅग आणि काकी क्लीन बोल्ट. त्या टोटल कन्फ्यूज होऊन तिच्याकडे पाहत होत्या आणि दीक्षा मात्र त्यांना एक गोड स्माईल देऊन या दोघींना घेऊन लिफ्टकडे गेली. बेल वाजली तसं सुलभांनी नाखुशीनं दार उघडलं. समोर आत्या आणि अनुराधांना पाहून त्यांचा चेहरा निर्विकारच होता. आत घेतेस ना? मागून दीक्षाचा आवाज आला आणि आता मात्र त्यांच्या चेहऱ्यावर राग दिसायला लागला.
या. त्यांनी दरवाजा उघडला. या तिघी आत आल्या आणि त्यांनी कॉरिडॉरमध्ये एक नजर टाकत दार लावून घेतलं. आई, आत्या, बसा ना. तुम्ही पहिल्यांदाच घरी आलात ना? दीक्षा हसून म्हणाली. अनुराधा आणि अनघांनी आजूबाजूला नजर फिरवली. अगदी आलिशान नाही, पण छानसं सजवलेलं नीटनेटकं घर होतं दीक्षाचं. छान आहे घर, अनुराधा सुलभांना म्हणाल्या, ज्या मख्ख उभ्या होत्या. त्यांचा आवाज ऐकून सुधाकरराव आतून बाहेर आले. पाठोपाठ सुरेंद्र आणि सायलीही बाहेर आले. जरा चहा पाण्याचं बघ, सुधाकरराव म्हणाले. तशा सुलभा त्यांच्यावर रागीट कटाक्ष टाकून आत गेल्या. पाठोपाठ सायलीही गेल्या. राहू देत, कशाला या फॉर्मॅलिटीज हव्यात, आत्या म्हणाल्या. रीत आहे ती. असो, बोला, सुधाकरराव दीक्षावर कटाक्ष टाकत म्हणाले. ती जरी तिच्या घरी आली होती तरी तिच्या नजरेत परकेपणाची भावना स्पष्ट दिसत होती. एक क्षण त्यांना वाईट वाटलं, पण तिचा डिसिजन आठवला आणि त्यांचा राग उफाळून आला. त्यांनी मान वळवली. दीक्षा मात्र शांतपणे समोर बसली होती. तिचे काकाही तिच्याकडे रागाने पाहत होते, पण तिला जणू काही कसलाच फरक पडत नव्हता. तुम्हाला तर माहीतच आहे, दक्ष आणि दीक्षा एकमेकांवर प्रेम करतात. गेल्या वेळेस जे झालं त्यानंतर दक्षविषयी तुमच्या मनात राग असणं साहजिकच आहे, पण सगळं काही विसरून आपण पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करावी असं आम्हाला वाटतंय. मुलांचा निर्णय तर झालाच आहे, पण पालक म्हणून आपणही त्यांच्या बाजूने विचार करावा असं आमचं मत आहे. म्हणूनच आम्ही दक्ष आणि दीक्षाच्या लग्नाची रीतसर बोलणी करायला इकडे आलोय, अनुराधा अदबीनं म्हणाल्या. बोलण्यासारखं राहिलंय तरी काय? सगळं तर तुम्ही ठरवून मोकळे झालायत, मग ही नाटकं हवीत तरी कशाला? सुलभा किचनमधून चहाचा ट्रे घेऊन येत म्हणाल्या. सुलभा, सुधाकर त्यांच्याकडे पाहत म्हणाले. त्यांचं म्हणणं ऐकून घे आधी. काय ऐकायचंय? इकडं आपलंच नाणं खोटं ठरलंय. आपलीच पोरगी अविचारी वागतीये, तर यांच्या पोराला दोष देऊन उपयोग तरी काय आहे? हिला ना आपली पर्वा ना लोकांची. वाटलं नव्हतं हो दीक्षा अशी वागेल. आपणच संस्कार करायला कमी पडलो बहुतेक, सुलभा दीक्षाकडे पाहत म्हणाल्या. संस्काराचा प्रश्नच कुठे येतो आई? आणि असा काय गुन्हा केलाय मी दक्षवर प्रेम करून, जे तुम्ही सगळे घडी घडी मला ऐकवताय? जे झालं होतं ते का आणि कसं झालं होतं ते तुम्हालाही माहिती आहे. मग सगळं विसरून तुमची मुलगी पुढे जायचं म्हणतीये, तर त्यात गैर काय आहे? दीक्षानं मौन सोडून विचारलं शेवटी. गैर काय आहे? अगं, ज्या मुलानं तुला एवढा त्रास दिला त्याच्यासोबतच तुला पुढे जायचंय. हे बरोबर वाटतंय का तुला? तिची काकू फणकारून म्हणाली. त्रास दिला. दक्षला विलनच करून टाकलंय तुम्ही सगळ्यांनी. मान्य आहे, तो जे वागलाय ते अतिशय चुकीचं होतं, पण त्याची शिक्षा भोगली आहे त्यानं. एक माणूस म्हणून त्यानं कधीच त्याच्या मर्यादा ओलांडल्या नाही आहेत. उलट माझ्या मर्यादेचं रक्षणच करत आलाय तो आत्तापर्यंत. ना त्यानं कधी माझ्यावर वाकडी नजर टाकली, ना इतर कुणाला टाकू दिली. भले त्याच्या मनात माझ्याविषयी प्रचंड राग होता, पण त्या रागात तितकीच काळजीही होती. आमचं लग्न जबरदस्ती झालेलं, पण त्यानं कधीच माझ्यावर कुठलीच जबरदस्ती केली नाही की तुच्छ वागणूक दिली नाही. उलट या ना त्या मार्गानं मला सपोर्टच करत आलाय. तुम्ही सगळ्यांनी माझी साथ सोडलीत, माझ्यावर विश्वास ठेवला नाहीत, पण त्यानं मात्र सत्य समोर आल्यावर माझ्यावर विश्वास दाखवला. आई, तू माझी सख्खी आई असूनही जेवढं मला समजू शकली नाहीस ना, तेवढं अनुराधा आईंनी मला समजून घेतलंय. दिग्विजयचं सत्य समजल्यावर त्यांनीच मला सावरलंय. एवढंच काय, तर दिव्यासारखंच समजत आल्यात मला. मी बंगलोरला असताना तुम्ही जेवढी विचारपूस केली नसेल तेवढी त्यांनी आणि दिव्यानं केली आहे. दक्षसोबतचं नातं भले कमकुवत असेल, पण त्याच्यामुळं जी नाती जोडली गेली ना, त्यांनी कधीच मला अंतर दिलं नाही. आजही जेव्हा मी परत दक्षकडे यायचा डिसिजन घेतला, त्यांनी खुल्या दिलानं मला त्यांच्यात सामावून घेतलं. अजून काय हवंय तुम्हाला? दीक्षानं विचारलं. तशा सुलभा निरुत्तर झाल्या. संस्काराचा ढोल वाजवताय तुम्ही, पण मला सांगा, ज्या वेळेस मी दक्षपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस तो जोर जबरदस्ती करून मला थांबवू शकला असता. काय गरज होती त्याला तुम्हाला सगळं खरं सांगायची? पण त्यानं तसं नाही केलं. त्यानं त्याची चूक कबूल केली. एवढंच काय, तर माझ्यावर प्रेम करत असूनही माझ्या डिसिजनचा रिस्पेक्ट ठेवला. तुम्ही त्याला धमकावलं होतं माझ्यापासून लांब राहायचं. त्यानं दिलेला शब्द पाळलाय.
कधीच स्वतःहून माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नाही आहे त्यानं. आणि या उलट दादानं मात्र पदोपदी त्याचा अपमान केला आहे. अगदी त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन जीवाची धमकी देण्यापर्यंत सगळं केलं आहे. पण तो तर मोठ्या संस्कारी घरातला आहे ना, त्यामुळे त्याच्या चुका या चुका नाहीतच. बरोबर ना बाबा? दीक्षानं सुधाकररावांच्या नजरेला नजर भिडवली आणि ते काहीच बोलू शकले नाहीत. आता का गप्प आहात? बोला ना. दीक्षाचा पारा चढला. दिशू, अनुराधांनी तिला नजरेनं शांत राहायला सांगितलं. सुलभाताई, दक्ष जे काही वागला त्याबद्दल मी तुमची अगदी मनापासून माफी मागते. पण आता सगळं सुरळीत होतंय तर मला वाटतंय आपणही त्यांचं नातं स्वीकारून त्यांना एकत्र आणावं. त्या शांतपणे म्हणाल्या. ताई, तुम्ही काहीही म्हणा, पण तुमच्या मुलामुळं आम्हाला जो मनस्ताप सहन करायला लागलाय तो विसरणं शक्य नाही आहे आम्हाला. दीक्षाला जो निर्णय घ्यायचा आहे तो तिनं घ्यावा. आता मोठी झाली आहे ना ती, पण आम्ही नाही सपोर्ट करू शकत. सुलभा दीक्षाकडे पाहत म्हणाल्या. माफ करा ताई, सुधाकरराव हात जोडून म्हणाले. दीक्षाला त्या क्षणी रागही येत होता आणि वाईटही वाटत होतं. तिच्या स्वतःच्या फॅमिलीनं तिला सपोर्ट करू नये. तिनं हताश सुस्कारा सोडला. हरकत नाही, तुमचा निर्णय आहे तो, आम्ही त्याचा मान ठेवतो. पण आमच्यासाठी आमच्या मुलांचं सुख सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळं 3 आठवड्यांनी थाटामाटात दक्ष आणि दीक्षाचं लग्न होणार. रीतीप्रमाणे तुम्हाला आमंत्रण येईलच. आपल्या मुलीच्या आनंदात सहभागी व्हायचं की नाही हा डिसिजन सर्वस्वी तुमचा असेल. येतो आम्ही. अनघा आत्या हलकं हसत म्हणाल्या. 1 मिनिट. सुधाकरराव आत गेले आणि एक बॉक्स घेऊन आले. हे काही दागिने आहेत. आम्ही दीक्षासाठी बनवले होते. तिची अमानत आहे ही. दीक्षा घे. त्यांनी बॉक्स पुढे केला. त्याची गरज नाही आहे, दीक्षा म्हणाली. दिशू, त्यांचा आशीर्वाद समजून घे. अनुराधा तिला इशारा करत म्हणाल्या तसं तिने निमूटपणे बॉक्स हातात घेतला. दीक्षा सगळ्यांच्या पाया पडली. तिच्या बाबांनी तेवढा तोंड देखला आशीर्वाद दिला. बाकी तिचे काका काकू आणि आई मात्र निर्विकार होते. त्यांचा निरोप घेऊन तिघी बाहेर पडल्या. दिशू, गाडीत शांत बसलेल्या दीक्षाला अनुराधांनी हाक मारली. आई, ही अशी माझी फॅमिली आहे का, ज्यांच्यासाठी मुलीच्या सुखापेक्षा लोकांचं मत जास्त महत्त्वाचं आहे? दीक्षा हताश होत म्हणाली. हे बघ बाळा, प्रत्येकाचे विचार हे सारखे नसतात ना. आता त्यांची ही रिॲक्शन अपेक्षितच होती मला, पण त्यांना थोडा वेळ दे. त्यांना आपसुकच जाणीव होईल आणि ते स्वतःहून तुला आणि दक्षला ॲक्सेप्ट करतील. आता हसा दिशूबाई, लग्नाची तयारी करायची आहे तुमच्या. अनुराधा म्हणाल्या तशी दीक्षा खुदकन हसली. तिघी घरी आल्या तेव्हा दक्ष हॉलमध्ये बसला होता. त्याला यावेळी घरी पाहून अनुराधांना आश्चर्य वाटलं. दक्ष, यावेळेस घरी कसा? त्यांनी विचारलं. वहिनी, आता काय बाबा, करमत नसेल त्याला त्याच्या दिशूशिवाय, आत्यांनी त्याला चिडवलं. तसंच काहीसं. दक्ष तरी कुठे सोडतोय? दीक्षानं ऑकवर्ड स्माईल दिली. काय म्हणाली माझी सासरची मंडळी? नेहमीप्रमाणे माझा उद्धार झालाच असेल. दक्ष तिरकस हसत म्हणाला. तुला वाटतंय तसं नाही काही झालं, पण ठीक आहे, त्यांना त्यांचा वेळ द्यायला हवा ना. बाय द वे, तुझ्या बायकोनं अगदी झक्कास खिंड लढवली हो, आत्या कौतुकानं म्हणाल्या. तर चॉईस कोणाची आहे? दक्ष कॉलर उडवत म्हणाला आणि दीक्षानं नाक मुरडलं. बरं, तू सांगितलं नाहीस, तू आत्ता यावेळेस घरी कसा? अनुराधा म्हणाल्या. दिशूचं पार्सल आलंय. दक्ष हसत म्हणाला. माझं पार्सल? मी कुठे काय ऑर्डर केलेलं? काय आलंय? दीक्षानं आश्चर्यानं विचारलं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.